पौलाचं रोमकरासपत्र अध्याय 4 वचन 17 ते 21 मी वाचतो, कान देऊन ऐका. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहमाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तशी तुझी संतती होईल ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षांचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण कराव्यास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जे सांगितलेलं आहे ते जुन्या करारातील आहे. जुन्या करारातील प्रसंग आहे. देवाने अब्राहमाला निवडलं आणि अब्राहमाला सांगितलं की मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. तुझी संतती आकाशातल्या ताऱ्या इतकी आणि समुद्रावरील वाळू इतकी होईल. आणि हे जेव्हा देवाने अब्राहमाला सांगितलं तेव्हा अब्राहम निपुत्रिक होता, त्याला मूल नव्हतं आणि त्याचं वय होतं 100 वर्षे आणि त्याची बायको सारा होती 90 वर्षांची. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पृथ्वी तलावर अब्राहमाला विश्वासाचा बाप म्हटलं आहे. अब्राहम हा विश्वासाचा बाप आहे आणि तो बाप का आहे हे आता आपल्याला समजेल की त्याचं स्वतःचं वय 100 वर्ष आहे, त्याच्या बायकोचं वय 90 वर्ष आहे, त्यानं मूलबाळ नाही आहे आणि देव त्याला म्हणतोय तुला मी पुष्कळ राष्ट्रांचा बाप केलेला आहे. तुझी संतती आकाशातल्या ताऱ्या इतकी आणि समुद्रावरील वाळू इतकी होईल. हालेलुया, हालेलुया. अब्राहम एकीकडे स्वतःला पाहत होता आणि बायकोला पाहत होता आणि दुसरीकडे देवाच्या शब्दाकडे पाहत होता. वचन म्हणतं तो डळमळला नाही. तो बघतो की माझं शरीर काय आहे, माझ्या शरीरात काय नाही. आता मी 100 वर्षाचा आहे, बायको 90 वर्षाची आहे. या वयामध्ये कोणालाही मुलबाळ होत नाही. पण देव म्हणतोय की तुला मी पुष्कळ राष्ट्राचा बाप केलेला आहे आणि तुझी संतती एवढी होणार. म्हणजे अप्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या माणसाने विश्वास ठेवला. ह्याने काय विश्वास ठेवला की देव म्हणतोय तर तसं होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग अब्राहमाला इसहाक झाला आणि मग आपल्याला पुढचं सगळं माहीत आहे. तरीही देवाने परीक्षा घेतली. इसहाक झाल्यानंतर सुद्धा देवाने परीक्षा घेतली. देवाने अब्राहमाची विश्वासाची परीक्षा घेतली. देव अब्राहमाला म्हणाला की तुझा मुलगा इसहाक जो आहे त्याला मला बळी अर्पण कर, त्याला माझ्यासाठी बळी अर्पण कर. इसहाकला घेऊन अब्राहम गेला पहाडावर बळी अर्पण करण्यासाठी आणि अब्राहम त्याच्या मानेवर सुरा उगारणार एवढ्यात आकाशातनं देव बोलला, अब्राहमा, अब्राहमा, आपल्या मुलावर तू हत्यार चालवू नकोस. तुझा विश्वास मी पाहिलेला आहे. माझ्यासाठी एकुलते एक मुलाचा बळी द्यायला तू मागे पुढे पाहिलं नाही, तर तुला मी पृथ्वीवर राष्ट्रांचा बाप करेन. हालेलुया. विश्वासाची परीक्षा झाली आणि अब्राहम त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. अब्राहमाने एवढ्या वर्षानंतर झालेला मुलगा देवाला बळी द्यायला मागे पुढे पाहिलं नाही. त्याने मुलावर असा सुरा उगारला मारण्यासाठी. तेवढ्यात आकाशातनं देव बोलला अब्राहमाला. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही जगाची सत्य कहाणी आहे, सत्य घटना आहे, इतिहास आहे. ह्याच्यामध्ये काल्पनिक काही नाही आहे. हे अब्राहमापासूनच जगामध्ये विश्वासाचं राज्य आलं आणि मग अब्राहमाच्या वंशात पुढे येशूचा जन्म झाला
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने जेव्हा अब्राहमाला सांगितलं की तुझ्यापासून मी राष्ट्रे तयार करीन, तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप करीन, तुझी संतती आकाशातल्या तारे इतकी आणि समुद्रावर वाळू इतकी होईल, त्यावेळेला अब्राहमाचं वय 100 वर्ष होतं, बायकोचं वय 90 वर्ष होतं. आणि तो म्हणाला मी विश्वास ठेवतो तो असं करणार. अशक्य आहे, माणसाच्या दृष्टीने अशक्य आहे, माणसाच्या दृष्टीने होणं नाही आहे, पण देवाला हे शक्य आहे. देवाला अशक्य काही नाही आहे. म्हणजे अप्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का, देवाला अशक्य काही नाही आहे. पण देव जेव्हा काही बोलतो तेव्हा ते आपल्या बुद्धीला पटत नाही, आपल्या मनाला पटत नाही, आपल्या तर्कशास्त्रीय विचारसरणीला पटत नाही. इट डझंट फिट इन अवर लॉजिकल थिंकिंग. देव जे बोलतो ते आपल्याला न पटणारं असतं आणि म्हणूनच ह्या जगामध्ये लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. देव अदृश्य आहे, तो दिसत नाही डोळ्यांना. हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणून लोक म्हणतात देव आहे कुठे. लोक म्हणतात देव आहे कुठे, तुम्ही त्याला दाखवणार काय. देव दाखवतो. आम्ही आशीर्वाद प्रार्थना केंद्र लोकांना देव दाखवतो का, नाही दाखवत, पण देवाचं काम दाखवतो. देव असा तुम्हाला समोरासमोर दिसत नाही, तो दिसेल मेल्यावर, स्वर्गात गेल्यावर. नरकात गेल्यावर नाही दिसणार. नरकात गेल्यावर शैतान दिसेल. जो मरून स्वर्गात जातील त्यांना देव दिसेल, फेस टू फेस दिसेल, समोरासमोर. त्याच्यासाठी आपल्याला वाट बघायला लागेल. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास काय चीज आहे हे अब्राहमाच्या जीवनावरून आपल्याला कळतं. अब्राहम आपल्याला शिकवतो विश्वास काय चीज आहे. आशेला जागा नव्हती असं वचन म्हणतं. कसली आशा. 100 वर्षाचा पुरुष म्हातारा, त्याची बायको 90 वर्ष, या वयात मूल कोणाला होत नाही, तरी देव म्हणतो की तुला एवढी संतती होईल ती आकाशातल्या ताऱ्या इतके, समुद्रावर वाळू इतके. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगाचा इतिहास जर खरोखर तुमच्या माझ्या डोळ्यासमोर असला, अभ्यासात असला, तर आपल्याला सगळी लिंक लागते. येशू मेल्यानंतर, येशू जेव्हा उठला तेव्हा तिकडच्या पंडितांनी सांगितलं, असं लोकांना सांगा की येशू उठलेलं नाही आहे, तर त्याचं प्रेत जे आहे त्याच्या शिष्याने पळवून नेलं. आणि ती अफवा आज 2000 वर्षानंतर इस्रायलला चालू आहे. इस्रायल लोक आजही म्हणतात त्याच्या प्रेषितांनी त्याचं शरीर पळवून नेलं, येशू मेलेल्यातनं उठला नाही. म्हणजे एक पॅरलल जग आहे, समांतर जग आहे. एक सत्याचं जग आहे, एक असत्याचं जग आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण सत्य खोलात जातो, अजून खोलात जातो, तेव्हा आपल्याला सत्य सापडतं. देवाने अब्राहमाशी सरळ सरळ बोलणं केलं, संवाद केला. देव मोशेबरोबर मित्रासारखा बोलायचा. देव आदामाशी सरळ सरळ बोलायचा. ह्या गोष्टी कुठेही बोलल्या जात नाहीत, सांगितल्या जात नाहीत. आणि मग प्रश्न विचारतात, देव आहे कुठे, चमत्कार होतात कुठे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुझी संतती आकाशातल्या ताऱ्या इतकी आणि समुद्रावरील वाळू इतकी होणार, झाली ती. आज करोडो लोक जे आहेत ते अब्राहमाचे वंशज आहेत. अब्राहमापासून संतती झालेली आहे. पृथ्वी तलावर जी एवढी माणसं आहेत ते अब्राहमाच्या वंशातली आहेत. पण कधी आपल्याला सापडणार, जेव्हा आपण खरा इतिहास बघू. खरा इतिहास जेव्हा आपण बघू, इतिहासात खोलात जाऊ, तेव्हा आपल्याला ते सापडणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास काय चीज आहे. विश्वास म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आहे आणि देव म्हणतो ते आहे, तर आपण म्हणायचं आहे. देव जर म्हणतो आहे तर आपण म्हणायचं आहे. ब्रदर दिनकरांच्या बाबतीत हे घडलं. एक तरुण मुलगी ब्रदर दिनकरांकडे आणली होती. तिला एका डोळ्याने अजिबात दिसत नव्हतं, 100% दिसत नव्हतं, कारण तिचा डोळा आतून खराब झाला होता, डॅमेज झाला होता, खराब झाला होता. ब्रदर दिनकरांनी त्या डोळ्यावर हात ठेवला आणि प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर सांगितलं, बघ आता. आणि तिने त्या डोळ्याने बघायला सुरुवात केली, स्पष्ट दिसायला लागलं. त्यानंतर ब्रदर दिनकरांनी सांगितलं, डॉक्टरकडे जाऊन चेक करा. त्या मुलीला डॉक्टरांकडे नेलं. ज्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती त्या डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि डॉक्टर म्हणाले, तुझा डोळा जसा आतून डॅमेज होता तसाच तो डॅमेज आहे, तसाच तो डॅमेज आहे, त्याच्यात अजिबात बदल झालेला नाही आहे.
पण ती मुलगी म्हणते मला दिसते. डॉक्टर म्हणतात तुला कसं दिसते तेच आम्हाला समजत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचे शब्द आणि देवाची कृती माणसाला पूर्णपणे कळत नाही आणि माणसासाठी ते अविश्वसनीय असते. यू जस्ट कॅनॉट ट्रस्ट द वर्ड ऑफ गॉड. यू जस्ट कॅनॉट ट्रस्ट द वर्क ऑफ गॉड. इट्स नॉट इझी. कारण देव जे काही बोलतो ते आपल्या बुद्धीच्या विरुद्ध असतं. 180 अंशाचा कोण असतो. आपण असे जातो, देव असा जातो. हालेलुया, हालेलुया. अब्राहम बोलतोय मी 100 वर्षाचा आहे, माझी बायको 90 वर्षाची आहे, आणि देव म्हणतो तुला एवढी संतती होणार. कसं होणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणूस ही गोष्ट स्वीकारू शकत नाही की देवाला सगळं शक्य आहे. आम्ही असं म्हणतो हाऊ इज इट पॉसिबल. हे कसं शक्य आहे. दॅट इज अवर मेन ड्रॉबॅक. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास काय चीज आहे. जो देव दिसत नाही तो आहे असं म्हणणं आणि खात्री बाळगणं. नुसतं म्हणायचं नाही, खात्री बाळगली पाहिजे. दुसरी गोष्ट, जो देव दिसत नाही तो जे काही बोलतो ते होणार असं म्हणणं आणि खात्री बाळगणं. देव जर म्हणतो होणार तर होणार. इफ गॉड सेज इट विल हॅपन, इट विल हॅपन. दॅट्स युअर कॉन्फिडन्स इन गॉड. कॉन्फिडन्स इन गॉड अँड हिज वर्ड्स. देवाबद्दल आणि देवाच्या शब्दाबद्दल आपल्याला खात्री वाटली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. एक न्हावी होता. तो न्हावी एकाचे केस कापत होता आणि ज्याचे केस कापत होता तो म्हणतो की देव खरोखर चांगला आहे. तेव्हा न्हावी म्हणतो जगात देवच नाही. काय म्हणाल न्हावी. जगात देवच नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो असं कसं म्हणतोस. तेव्हा न्हावी म्हणतो जगात जर देव असता तर माणसं एवढी दुःखी कशी, माणसं एवढी आजारी कशी. तेव्हा ज्याचे केस कापले जात होते त्याने रस्त्यावर बघितलं. रस्त्यावरती एक माणूस होता, जात होता. त्याची एवढी दाढी वाढली होती, एवढे केस वाढले होते, मिशा वाढल्या होत्या. ज्याचे केस कापले जात होते तो त्या न्हाव्याला म्हणतो तुला खरं सांगू जगात न्हावीच नाही आहे. तो म्हणतो कसं काय, मी आहे ना न्हावी. तो न्हावी जगात असता तर त्या समोरच्या माणसाचे केस वाढले नसते, त्याची दाढी वाढली नसते. जगात जर न्हावी असतं त्याचे केस कसे वाढले असते, त्याची दाढी कशी वाढली असते. तेव्हा तो न्हावी म्हणतो तो माझ्या दुकानात आला नाही तर त्याचे केस मी कसे कापणार. हा हा. बाहेर आजारी आहेत ते म्हणतात जगात देव नाही आहे, पण हे देवाचं घर आहे. ते जर देवाच्या घरात आले नाहीत तर ते बरे कसे होणार. मग जिकडे देव आहे, जिकडे देवाचं ऑफिस आहे, हे ऑफिस, त्याला तुम्ही ऑफिस म्हणा, घर म्हणा, दुकान म्हणा, काही म्हणा, तिकडे जर तुम्ही गेला नाही तर देव कसा भेटणार. देव कसा भेटणार. तुम्ही रस्त्यावर उभे राहिला, मी इकडे उभा आहे, देव येईल इकडे, देव कसा येणार. जिकडे देव आहे, हां, जिकडे देव त्याचं सामर्थ्य दाखवतो, जिकडे देव अंगाला हात लावतो तिकडे जायला पाहिजे ना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये पुष्कळ माणसं फसलेले आहेत स्वतःच्या चुकीच्या विचारसरणीमुळे. देअर ओन रॉंग थिंकिंग. ते देवाकडे पोहोचू शकत नाहीत. त्यांचे हिशोब सगळे असेच असतात. देव जर आहे तर जगात दुःख का. ही सगळी गणित चुकीची आहेत, हे विचार चुकीचे आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नये का. या जगातल्या लोकांना सत्य का सापडत नाही, कारण ते सत्याचा शोध घेत नाहीत, अदृश्य देवाचा शोध घेत नाहीत. पण अदृश्य देव जो आहे तो त्याचं काम स्पष्टपणे, सुस्पष्टपणे दाखवतोय. देव सत्य आहे, तो त्याचं काम करत आहे, तो प्रेमाने भरलेला आहे, तो कुणालाही व्यंगेत मिठीत घ्यायला तयार आहे, तो पापक्षमा देतो, तो आजारमुक्ती देतो, तो दुःखमुक्ती देतो, तो आपल्याला जीवन देतो. पण लोक त्याच्याकडे येत नाहीत, त्याच्या चरणाशी येत नाहीत, त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत, त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. आमचा अभ्यास सगळ्या कचऱ्याच्या भोवती असतो. कचरा आम्ही अभ्यास करतो. हालेलुया.
म्हणजे सत्य आहे त्याचा मी अभ्यास करत नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त देवाचा एकमेव पुत्र हा सत्य आहे. त्याला कोणी कन्फ्रंट करत नाही, त्याला कोणी भिडत नाही. स्टडी हिज लाईफ, त्याच्या जीवनाचा अभ्यास करा. 33 वर्षाचा असताना मरण पावला. स्वतःचं घर नाही आहे, काही नाही स्वतःकडे, स्वतः एक पुस्तक लिहिलं नाही आहे. पण 2000 वर्षानंतर जगातले 125 देश त्याला आज प्रभू मानतात. हालेलुया. सैन्य उभारलं नाही आहे. हाऊ कॅन यू अवॉइड दिस पर्सन? या व्यक्तीला तुम्ही कसं टाळू शकता? ज्याच्याकडे सैन्य नव्हतं, ज्याच्याकडे पैसा नव्हता, काही नव्हतं, 33 वर्षे क्रुसावर मारला गेला दुबळेपणामध्ये, आणि 2000 वर्षानंतर 125 देश येशूला देव मानतात. लाखो लोकांनी त्याच्यासाठी जीवन अर्पण केलेलं आहे. काय आहे या माणसामध्ये नक्की? का बरं असं घडलं? माणसालाही शक्य नाही आहे. मेल्यानंतर पुन्हा उठणं हे माणसाला शक्य नाही आहे. जगात फक्त एकच मनुष्य मेल्यानंतर उठला, आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त, कारण तो देव आहे. हालेलुया. कारण तो देव आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कोणी येशू ख्रिस्ताच्या जीवनावर चिंतन करत नाही आहे. काय केलं जातं जगामध्ये? येशू ख्रिस्ताला बायपास केलं जातं. तेवढं सोडून बोला, बाकी काही बोला. हालेलुया, हालेलुया. They bypass Jesus Christ. You cannot bypass Jesus Christ. You have to confront him. You have to face him. You have to study him. त्या समोर उभे राहा आणि बघा खरा आहे की नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, असं नाही आहे जगामध्ये देवाने पुरावे ठेवले नाहीत. जगामध्ये अगणित पुरावे देवाचे आहेत. अगणित, मोजू शकणार नाही तुम्ही, एवढे पुरावे देवाने ठेवलेले आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव त्याचं सामर्थ्य दाखवतो, त्याचं प्रेम दाखवतो, त्याचं अस्तित्व तो सिद्ध करतो, पण माणूस तिकडे जात नाही, त्याची पावलं तिकडे वळत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव जिवंत आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तो आज हजारो लोकांना बरं करत आहे, हजारो लोकांच्या जीवनात चमत्कार करत आहे, हजारो लोकांना जीवन देत आहे. जगाला कळवलं पाहिजे की देव कार्य करतो आहे. माणूस का रडतो आहे? माणसाला रडायचं काय काम आहे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का? देव अस्तित्वात आहे. देव प्रेमाचा सागर आहे. देव सामर्थ्याने भरलेला आहे. पण ही गोष्ट मात्र लोकांपर्यंत पोहोचत नाही, सांगितली जात नाही, मुद्दाम सांगितली जात नाही आहे. हालेलुया, हालेलुया. आणि जे आहे ते ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक इज नथिंग इमॅजिनरी, इज हिस्टॉरिकल. इस्रायल राष्ट्र आज आहे. इस्रायल हा अब्राहमाचा नातू, अब्राहमाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा इस्रायल. इट इज हिस्टॉरिक. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास ठेवण्यासाठी देव चमत्कार दाखवतो, पण ते चमत्कार बघून विश्वास ठेवता आला पाहिजे. विश्वास कशावर ठेवायचा? की देवाने त्याचा पुत्र आपल्यासाठी पाठवलेला आहे, त्या पुत्राने आपल्यासाठी शिक्षा भोगलेली आहे, आणि जर त्याच्या पुत्रावर आपण विश्वास ठेवला, म्हणजे येशूवर विश्वास ठेवला, तर आपल्या पापांची क्षमा मिळते. हालेलुया. आजार मुक्ती मिळते, जीवन मिळतं, आणि मेल्यानंतर आपला स्वर्ग प्रवेश होतो. हे काल्पनिक नाही आहे, वास्तव आहे. इट इज नॉट इमॅजिनरी, इट्स रियालिटी. वास्तव आहे. त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. आशीर्वाद प्रार्थना केंद्रात येणारा एक एक माणूस त्याचा पुरावा आहे. तुम्ही विचारा, तुम्ही इकडे काय येता? तो सांगेल माझा डायबिटीज गेला, तो सांगेल माझं मुलीचं लग्न जमत नव्हतं, जमलं, मला घर मिळत नव्हतं, मिळालं. प्रत्येकाची साक्ष आहे इकडे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवला तर तुम्हाला जीवन सापडणार. जगावर विश्वास ठेवला काय मिळणार नाही, काय मिळणार नाही. हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो.
तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.